तरुणांना धमकावल्याच्या मुंबई पोलिसांच्या कथित व्हिडिओवर राज ठाकरेंनी टीका केलेली आहे। पोलीस विद्यार्थ्यांना धमक्या देत आहेत। पोलीस आता ड्रग्ज सप्लायर झालेत का असा सवाल राज ठाकरेंनी पोलिसांना विचारला। तर कॅरेक्टर सर्टिफिकेट रद्द करा अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली। तर ड्रग्जचं रॅकेट पोलिसांकडनं चालतंय असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे। व्हिडिओ आलाय, मला असं वाटतं की मी तो आता मुंबई पोलीस कमिशनरने देखील पाठवलेला आहे। एका टॅक्सीतनं मुलं चालली होती आणि ती मुलं चालली असताना टॅक्सीतनं नाही, पोलिसांच्या गाडीतून आणि तो पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का? म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली। पोलीस एजंट आहेत का पावडरवाले? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही। मला व्हिडिओ समोर आलेला आहे, त्याची चौकशी चालली आहे, पण चौकशी सुरू असताना त्या पोलिसावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमधून काढण्यात आलेलं आहे आणि चौकशी चाललेली आहे। ड्रग्जचं जे रॅकेट आहे ते पोलिसांकरवीच चालतंय हे आजच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय आणि पोलिसच ड्रग्जचा व्यापार कुठेतरी करत असावेत अशी शंका निर्माण झालेल्या व्हिडिओच्या अनुषंगाने देखील तात्काळ आपण त्या कर्मचाऱ्याला निलंबित करावी आणि पोलीस कसे वागतात हे सांगण्याकरता आता दुसऱ्या कशाची गरज नाही। हाताच्या कंगणाला आरसा कसाला अशा प्रकारे पोलिसांचे 1 नाही 2 नाही तर ढिगभर जे पुरावे आहेत हे आलेले आहेत। आपण काय कारवाई करणार हा देखील प्रश्न या निमित्ताने विचारला। नोकरीला लागताना जे कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशनचं मागितलं जातं तेच आपण असणारा सगळेजण निवेदन करू की यापुढे ज्याला कोणाला नोकरी लागली त्याला पोलीस स्टेशनमधनं कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आणायला सांगतात तोच रद्द करण्याची, म्हणजे जेणेकरून पोलीस जे असणारा घाबरवतात की तुझं आयुष्य मी बर्बाद करेल, हे हत्यारच त्या पोलिसाकडून काढून घ्यायचं।